नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा जो नायलॉनचा धागा आहे तो साडीला पिको फॉल करताना वापरायचा कसा. तर एकदम सोपी पद्धत आहे. तर जशी आपण नेहमीची बॉबिन भरतो ना, तसंच इथे बॉबिन भरून घ्यायची. बघा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला दाखवते. हे बघा, जेव्हा आपण बॉबिन भरतो त्यावेळेस हा धागा इथे धागा अटकवायचा आहे, तिथे अटकतो. तर हा जो धागा आहे पिकोचा, तो नेहमी जमिनीवरच खाली उभा ठेवायचा आणि तेव्हाच बॉबिन भरायची. तेव्हा तो व्यवस्थित भरला जातो. इथे गोळा होत नाही, काहीच नाही. तर बघा, एकदम व्यवस्थितरित्या माझी बॉबिन भरून झालेली आहे. आता ती जशी आपण बॉबिन केसमध्ये डब्बी टाकतो तशीच टाकून घ्यायची बघा. एकदम सोपी पद्धत आहे हा नॉयलॉनचा धागा वापरायचा. काहीच होत नाही. बघा, इथे माझा हा धागा लावूनही झालेला आहे आणि व्यवस्थितरित्या तो वरती पण आलेला आहे. चला तर मग आता मी तुम्हाला पिको करून दाखवते. बघा, पिको फॉल करताना जर तुम्ही हा नायलॉनचा धागा वापरला तर खूप फायदेशीर होईल. कारण बघा, साडीला प्रत्येक वेळेस आपण खालचा जो बॉबिनचा धागा आहे तो मॅचिंग धागा वापरू शकत नाही. प्रत्येक वेळेस काय होतं, पदराची साईडचा कलर वेगळा असतो, नेसत्या बाजूचा कलर वेगळा असतो आणि खालचा जो काठ आहे तिथे फॉल लावणार आपण, तिथलाही कलर वेगळा असतो. तर अशा वेळेस प्रत्येक वेळेस बॉबिनचा तुम्ही धागा मॅचिंग लावणार का? त्यासाठी हा जर नायलॉनचा धागा वापरला तर फायदेशीर होतं. आपण फक्त वरचा धागा चेंज करायचा. इथे माझा पिको करून झालेला आहे आणि फॉलही मी तुम्हाला लावून दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने. आणि इथे मी जो पिकोचा दाबा आहे त्याच दाब्याने फॉलही लावणार आहे. तर कुठलीही सेटिंग मी मशीनची बदलणार नाही, लक्षात घ्या. जसा वरतून पिको साडीला केला तसंच त्याच दाब्याने मी इथे फॉलही लावणार आहे बघा. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला दाबाही चेंज करायची गरज नाही. एकाच दाब्यावर दोन्हीही कामं आपले होऊ शकतात. तर बघा, माझा फॉल हा थोडासा लावून झालेला आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी हा एवढा फॉल लावलेला आहे. बाकीचा मी नंतर लावून घेईल. तर बघा, एकदम खूप छान पिकोही आलेला आहे आणि फॉलही व्यवस्थित लागलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच